मृत्यूपत्राबद्दल सामान्य जनमानसामध्ये अशी कल्पना आहे, माहिती आहे, आणि ती की असा एक दस्त की जो प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी करवू शकतो. माझी मिळकत मी स्वकष्टार्जित मिळकतीतून विकत घेतलेली, मग ती स्थावर असेल किंवा सोने चांदी सारखी जंगम मिळकत असेल, किंवा मला कोणीतरी दान दिली आहे, मला कोणीतरी बक्षीसपत्राने दिली आहे, अशा मिळकती असतील. अशा मिळकतींच्या संदर्भामध्ये माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलांमध्ये, माझ्या प्रियजनांमध्ये वाद होऊ नयेत आणि माझ्या मृत्यूनंतर ह्याची विल्हेवाट माझ्या इच्छेप्रमाणे व्हावी, ह्याच्यासाठी जो दस्त बनवला जातो तो म्हणजे मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र. आता या संदर्भामध्ये एक नुकतीच अशी केस माझ्याकडे आली की भाऊ, त्याला 2 बहिणी आणि त्याच्या घरामध्ये त्याचे आई वडील राहत होते. नेहमीप्रमाणे दोन्ही बहिणींची लग्न झाली आणि दोन्ही बहिणी लग्न होऊन आपापल्या सासरी नांदायला गेल्या. मग आई वडील कोणाकडे राहणार तर भावाकडे राहणार, आणि त्यानुसार भावाच्या लाभामध्ये प्रेमापोटी म्हणा किंवा जनमानसामध्ये आपल्या भारतीय समाजामध्ये मी ज्याच्याकडे राहते, ज्याने माझी काळजी घेतली, त्याचं माझ्यावरती एवढं ऋण आहे की त्यांनी माझी सगळी काळजी घेतल्यामुळे माझा वारस तो आहे, मुलगा माझा वारस आहे, असं म्हणून आईनी, वडील आधी मृत्यू पावले आणि त्याच्यानंतर आईनी मुलाच्या लाभामध्ये मृत्यूपत्र करून दिलं. हे मृत्यूपत्र नुसतं करून उपयोग नसतो, तर त्याच्यानंतर सिद्धतेसाठी कोर्टामध्ये त्याचा जो अर्ज दाखल केला जातो त्याला आपण प्रोबेट म्हणतो. भावांनी ते जे मृत्यूपत्र होतं आईनी त्याला नोंदणीकृत करून दिलेलं होतं, आणि त्यानंतर भाऊ न्यायालयामध्ये प्रोबेट करण्यासाठी म्हणून गेला. मग त्याला पक्षकार कोण, अपोजिट पार्टी कोण, तर सामनेवाला म्हणून आपल्या दोन्ही बहिणींची नावं त्यांनी ह्याला अर्जाला केली. साहजिकपणे बहिणीला असं वाईट वाटलं, माझ्या आईने मला काहीच नाही दिलं, माझं लग्न झालं, मला दागदागिने दिले, माझं लग्न करून दिलं, म्हणून आईनी सगळ्या बरीच मिळकत होती, या सगळ्या मिळकतीतून मला बाजूला केलं, बेदखल केलं, आणि केवळ माझ्या भावालाच सगळ्या मिळकती दिल्या, याचं दुःख बहिणीला वाटलं. आणि म्हणून या प्रकरणामध्ये बहिणींनी त्याला संमती दिली नाही. आता जेव्हा अशा वेळेला संमती दिली जात नाही वारसांकडून, मग तेव्हा काय होतं तर ते जे प्रकरण असतं ते दाव्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे जो सहज समजा संमती दिली असती बहिणीने, मग काय झालं असतं, त्याच्या नावाने प्रोबेट झालं असतं आणि त्याला त्या मिळकतीचा मालक म्हणून घोषित करून सगळी मिळकत त्याच्या नावावर झाली असती. जेव्हा बहीण किंवा इतर वारसदार त्याला संमती देत नाहीत, त्याला हरकत उपस्थित करतात, मग तेव्हा काय होतं तर तेव्हा अशा प्रकरणांना दाव्यामध्ये, म्हणजे हा वादाचा मुद्दा झाला, मग त्याला वाद प्रकरण, त्याला दावा म्हणून त्याला घोषित केलं जातं आणि त्यानुसार मग इतर दाव्यांप्रमाणे ते चाललं जातं. मग जो प्रोबेट दाखल करतो, जो मृत्यूपत्राचा लाभार्थी असतो, आपण त्याला लाभार्थी म्हणू, तर तो भाऊ काय करतो, त्या लाभार्थीनी काय करायला पाहिजे की ते जे विल आहे, मृत्यूपत्र आहे, ते सिद्ध करून घेतो. सिद्ध करायचं म्हणजे काय तर तो दस्त तो न्यायालयासमोर सादर करतो आणि त्या दस्ताच्या पुष्ट्यर्थ इतर पुरावे तो सादर करतो. मग इतर अपोजिट पक्षकारांनी, सामनेवाल्यांनी काय करायचं असतं तर हे मृत्यूपत्र, हे इच्छापत्र कसं चुकीचं आहे, दहशतीखाली केलंय, दबावाखाली केलंय, किंवा ते करताना जी करती आहे, जी इच्छापत्र करती आहे ती दहशतीखाली होती किंवा ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ नव्हती, अशा प्रकारचे उलटदर्शी पुरावे त्यांनी न्यायालयात दाखल करायचे असतात. असे ही सगळा दावा चालला जातो आणि मग पुराव्यांनुसार त्याचा तार्किक मुद्दे निघतात आणि त्यानंतर पुराव्यानुसार निष्कर्ष काढून निकालपत्र दिलं जातं. या प्रकरणात सुद्धा भावानी काय केलं होतं, त्याच्या आईने त्याच्या लाभामध्ये एक मृत्यूपत्र केलं, ते नोंदणीकृत करून दिलं होतं. आता इथे मला सांगावंसं वाटतं, मृत्यूपत्र हा एकमेव दस्त असा म्हणावा लागेल की जो साध्या कागदावर जरी
आता मी मरताना मी जर लिहून ठेवलं की माझी सगळी स्थावर जंगम मालमत्ता आहे ती माझ्या या मुलाला द्या, या मुलीला द्या, असं जर मी एका साध्या कागदावर जरी उतरवून ठेवलं ना तरी ते इच्छापत्र झालं, ते माझं मृत्यूपत्र झालं. म्हणजेच इच्छापत्र किंवा मृत्यूपत्राला नोंदणीकृत असण्याचा हे नाही, त्याला अट नाही, ती शर्त नाही त्याला. त्यामुळे नोंदणीकृत नसलेल्या इच्छापत्राला देखील तितकाच पुराव्याच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होतं. आता इथे मात्र काय झालं होतं की इच्छापत्र नोंदणीकृत होतं. मग महत्वाची अट काय इच्छापत्राला, तर 2 साक्षीदार, 2 किंवा जास्त साक्षीदार मृत्यूपत्राला असले पाहिजेत. ते काय करतात तर ते सांगतात की माझ्या समोर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने माझ्या समोर हे मृत्यूपत्र सही केलं कधी माहित नाही, पण माझ्या समोर याच्यावरती त्यांनी स्वतःच्या मर्जीने सही केली. आणि मग त्याच्या मानसिक आणि शारीरिक सुदृढतेची, म्हणजे तो तेव्हा केपेबल होता ते करण्यासाठी, हे सांगण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असावं लागतं. डॉक्टरांचं एक वैद्यकीय प्रमाणपत्र त्या मृत्यूपत्राला दिलेलं असलं पाहिजे. या साध्या पण महत्त्वाच्या अटींची पूर्तता जर ते मृत्यूपत्र करत असेल तर ते मृत्यूपत्र योग्य आणि कायद्याच्या दृष्टीने सिद्ध करायला पुरेसं आहे असं होतं. याही माझ्याही ज्या समोर जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये देखील तसंच होतं की 2 साक्षीदार होते, त्यांनी सह्या केल्या होत्या, त्यांनी न्यायालयासमोर सांगितलं की माझ्यासमोर या व्यक्तीने, म्हणजे त्या ह्याच्या आईनी, लाभार्थीच्या आईनी येऊन आमच्यासमोर सही केली. आधी आम्हाला सांगितलं बोलवून की मला ते मृत्यूपत्र करायचं आहे, आणि त्याच्यानंतर त्या मृत्यूपत्रावरती माझ्यासमोर त्यांनी सही केली त्याला आणि नोंदणीकृत करायला ते गेले. त्या मृत्यूपत्राला एक डॉक्टरचं सर्टिफिकेट होतं. म्हणजे काय तर हे जे मृत्यूपत्र आहे ते कायद्याच्या निकषांनुसार योग्य मानलं पाहिजे. आता इथे काय होतं की जेव्हा उलट पक्षीय उभा राहतो, जर मी समजा या बहिणीच्या बाजूनी आहे तर मी काय करायला पाहिजे, तर बहिणीच्या बाजूनी असताना मला काय सिद्ध करायचंय की हे जे मृत्यूपत्र आहे ते माझ्या आईला, माझ्या वडिलांना ताब्यात ठेवून माझ्या भावानी जबरदस्तीने किंवा त्यांच्यावरती दबाव टाकून ते निष्पादित करून घेतलंय, ते लिहून घेतलंय त्यांच्याकडून. मग याला पुरावा काय देऊ शकते मी, तर माझी आई या काळामध्ये, समजा आता साधारण आपल्याला माहिती आहे की मृत्यूपत्र आपण माणूस कधी करायला जातो, साधारण 60-65 उलटली की मला दिसायला लागतं की माझा आता शेवटचे दिवस सुरू झाले, परतीचा प्रवास सुरू झाला माझा. मग मी मृत्यूपत्र करून वाद होऊ नये माझ्यानंतर माझ्या प्रियजनांमध्ये, म्हणून ते मृत्यूपत्र करते मी. मग तेव्हा मी मृत्यूपत्र करताना सर्वांना न्याय दिलाय का हे बघावं लागतं. त्याच्यामध्ये वादाचे मुद्दे कुठले आहेत का, की माझा ह्याच्यावर राग आहे किंवा काही असं काही दिलंय का, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळामध्ये मृत्यूपत्र करता किंवा करती जी कोणी व्यक्ती आहे तिला कुठला मानसिक किंवा शारीरिक आजार होता का, त्या दरम्यानच्या काळात वैद्यकीय उपचार चालू होता का, ही सुद्धा खूप महत्त्वाची बाब असते. मग या काळामध्ये जर जे साक्षीदार घेतलेत हे नेहमीचे साक्षीदार आहेत का, की माझ्या आता समजा माझे बरेच नातेवाईक आहेत माझ्या आजूबाजूला, त्यांना सोडून मी कुठल्या तरी परक्याच व्यक्तींना साक्षीदार म्हणून जेव्हा बोलवते त्याचाच अर्थ या मृत्यूपत्राच्या मागे हे लपवण्याचं एक इरादा जो मृत्यूपत्र लाभार्थी असतो त्याचा असू शकतो. त्याच्याच नंतर याचा देखील विचार करावा लागतो की ही जी सही केली आहे मृत्यूपत्र करता किंवा करतीनी, ती सही आणि त्याची पूर्वीची सही ही मिळती जुळती आहे का. मग ती कोण ठरवणार, न्यायालयातच ठरवू शकतंच, पण त्याला जास्त ठोस पुरावा कुठला असू शकतो तर आपण म्हणतो हँडरायटिंग एक्सपर्टचा. म्हणजे पूर्वीचं त्याचं हस्ताक्षर आणि हे हस्ताक्षर हे मिळतं जुळतं आहे का, असं देखील बघितलं जातं की सही करताना मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा हात थरथरतोय का. नेहमी थरथरत नाही, त्याला कुठलाही आजार नाही, पण मृत्यूपत्र करतानाच तो थरथरलाय, याचा अर्थ कुठल्या तरी दबावाखाली येतो. त्याच्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र घेताना ज्या दिवशी मृत्यूपत्र केलंय त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशीचं मृत्यूपत्र ते प्रमाणपत्र असायला पाहिजे का, तर त्या दिवशी मृत्यूपत्र करताना ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित होती,
सुदृढ होती, सजग होती आणि मानसिकदृष्ट्या कुठल्याही ह्याच्यात नव्हती, म्हणजे कुठल्याही रागालोभाखाली किंवा दहशतीखाली नव्हती. मानसिकदृष्ट्या तिथे ती सक्षम होती. याचा पुरावा, तो महत्त्वाचा पुरावा म्हणजे ते वैद्यकीय प्रमाणपत्र असतं. मग अशा वेळेला जेव्हा असं प्रमाणपत्र घेऊन ते नोंदणीकृत करायला जातं, तेव्हा मग तो जो पुरावा आहे, ते दस्त आहेत, तो न्यायालयाच्या दृष्टीने सक्षम किंवा योग्य असा धरला जातो. मग तो धरला नाही जावा यासाठी सामनेवाला आपण म्हणू किंवा ज्याला त्याचा लाभ मिळाला नाही त्यांनी काय सिद्ध करायला पाहिजे, तर आपण आता बघितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये ही व्यक्ती त्या लाभार्थीच्या ताब्यात होती, त्याच्या दबावाखाली होती आणि त्याच्या दबावामुळे पूर्णच्या पूर्ण म्हणा किंवा जास्तीत जास्त बहुतांश लाभ त्यांनी त्या व्यक्तीला दिला. आणि त्यामुळे अशा रीतीचा जर उलट पुरावा आणता आला तर हे मृत्यूपत्र आपण न्यायालयाच्या दृष्टीने संशयास्पद असल्याचं सिद्ध करू शकतं आणि त्यानुसार मग तो निकाल दिला जातो. त्यामुळे मृत्यूपत्र करताना काय साध्या नोंदी घ्याव्या लागतात किंवा कसं करायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं आणि मृत्यूपत्र केल्यानंतर त्याला कशी हरकत उपस्थित करावी लागते ह्याचाही आपण आज विचार केला.